दिवसाची सुरुवात येशूबरोबर. एक मनुष्य नेहमी जीवनामध्ये त्रासलेला असायचा. त्याला असं वाटायचं की जीवनातले सर्व दुःख, सर्व कठीण परीक्षा, सर्व कठीण प्रसंग हे त्याच्याच आयुष्यामध्ये आलेले आहे. आणि तो देवाला नेहमी सांगायचा की हे माझ्याच का वाटेला आलेलं आहे, मीच का हे दुःख आहे आणि हे सर्व ओझं माझ्या जीवनाचं सर्वांपेक्षा कठीण आहे आणि मलाच हे ओझे वाहावं लागत आहे. एक दिवस त्याला रात्री शांत झोप लागली असताना त्याला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये त्यांनी असं बघितलं की तो खूप मोठ्या कब्रस्तानामध्ये उभा आहे आणि त्या कब्रस्तानामध्ये अनेक क्रॉस त्या ठिकाणी उभे ठेवलेले आहेत आणि तो सर्व ठिकाणी बघतो आणि तेवढ्यात त्याला बाजूला प्रभू येशू ख्रिस्त उभा असलेला दिसतो. प्रभू येशू ख्रिस्त त्याला सांगतो की हा बाजूचा क्रॉस आहे, तुझ्या जवळ आहे, हा तुझा क्रॉस आहे. आता तू ह्या कब्रस्तानातले सर्व क्रॉस उचलून बघ, जो तुला हलका वाटेल तो तू घे. आणि त्याप्रमाणे तो मनुष्य सर्व क्रॉस जे असतात ते उचलून बघतो. पण प्रत्येक क्रॉस हा जड असतो, खूप जड असतो. आणि शेवटी प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की आता तुझा क्रॉस उचल. आणि ज्यावेळेस तो स्वतःचा क्रॉस उचलतो त्यावेळेस त्याला तो खूप इतरांपेक्षा खूप हलका वाटतो. आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस असं होतं की येशूने आम्हाला आमचं जीवन जे आहे हे खूप कठीण वाटतं, परंतु लक्षात घ्या हे सर्व ओझं जे आहे हे प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतलेलं आहे. तो आपले ओझे वाहतो. देवाला माहीत होतं की मनुष्य जो प्राणी आहे हा एकटा कधीही तारणाची योजना पूर्ण करू शकणार नाही, कारण मनुष्यांच्या मर्यादा आहेत, त्यांचे लिमिटेशन्स आहेत. आणि म्हणून देवाने स्वतःचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या जगामध्ये पाठवलं आणि त्याने वधस्तंभावर प्राण देऊन आमचे तारण केले, आम्हाला सार्वकालिक जीवन मिळवून दिलं. जेव्हा आम्ही खरा पश्चाताप करतो, मनापासून पश्चाताप करतो, त्यावेळेस आमची ओझे वाहत असताना येशू आमच्यासोबत चालतो. आम्हाला ते ओझे जड वाटू देत नाही. आज कोणाला त्याची गरज आहे, त्याला हाक मारा, तो तुमच्यासोबत चालेल. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे मत्ती शुभवर्तमान ह्याचा 11वा अध्याय 30वा वचन, मॅथ्यू चॅप्टर 11 अँड वर्स 30. कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.